हॅलो, नमस्कार. सर्व माझ्या गोडताईंचं, मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ दुपार म्हणेन. दुपारची वेळ आहे. कपडे सगळे वरती घेऊन आले धुवून, कारण वातावरण थोडंसं असं झालेलं नाही की असं वाटत आहे आता पाऊस येणार की काय, तसं झालेलं आहे. म्हणून सगळे कपडे वरती घेऊन आलो. कपडे पण आज खूप सारे झालेले आहे. त्यामध्ये जीन्स पॅन्टा पण आहेत दिनेशच्या. परत सगळ्यांचेच कपडे आज खूप सारे झाले होते, कारण ताईकडे गेलो होतो आम्ही काल आणि 2-3 दिवस नुसता गोंधळच होता. त्यामुळे कपडे मी थोडेफार जमा करून ठेवलेले होते. आणि तसं तर आज घरामध्ये व्यक्ती खूप सारे झालेले होते, म्हणजे मावशी गायत्री आलेले आहेत. त्यामुळे कपडे सगळ्यांचे खूप सारे झाले होते. तर कपडे धुवून झाले आणि बाकीची घरची कामं आवरलेली आहेत. आता आम्ही थोडा वेळ फिल्म बघत बसलेलो आहोत. हॅलो, नमस्कार. सर्व माझ्या गोडताईंचं, मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. यावेळी टायमिंग सकाळचे 7 वाजलेले आहेत. आजचा वार सोमवार आहे. तारीख आहे 24 जून. सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत. गायत्री बघत आहे काय भागवत कथा. मावशीची आंघोळ झालेली आहे आणि मावशी आज जाणार आहे. कुकरला डाळ लावलेली आहे. आणखी देवपूजा झालेली नाही, म्हणजे एकेकांची आंघोळ होत आहे. डाळ शिजत आहे. तिकडच्या बर्नरवर मी भात ठेवणार आहे, म्हणजे सगळं वरण भात होईल. मग नंतर भाजी चपाती भाकरी जे आहे ते बनवून घेणार आहे. आणि आंघोळ झाल्यानंतर काहीतरी देवपूजा करून घेते. मावशीचं आवरलं सगळं. आता मावशी रेडी आहे जाण्यासाठी. मावशी तर मावशी कालच जायचं म्हणत होत्या, पण पूजा घरी नव्हती, कारण मावशीला डायरेक्ट त्यांच्या गावी न जाता सोनाळा जायचं आहे पूजाकडे. तर पूजा काल नव्हती, ती गेली होती बाहेर गावी. त्यामुळे मावशी काल थांबलेले आहेत आणि आज जाणार आहेत. आणि वेदिकाला ड्रेस घ्यायचा आहे मावशीला. तर मला म्हणत आहेत की सगळी कामं लवकर आपण जाऊया, कारण ड्रेस वगैरे घेणं म्हणजे मुलींसाठी घेणं त्यांना तितकं समजत नाही. म्हणून सगळी कामं फास्टमध्ये आवरली. कपडे भांडे मी काहीच काढलेलं नाही आहे. आता आम्ही सगळेजण रेडी होऊन निघत आहोत. दिनेश तर चला जाऊया शॉपिंग करण्यासाठी. म्हणजे कपडे भांडे जे आहेत ना आल्यावर करणार आहे मी. घरची कामं खूप सारी मी ठेवलेली आहेत, कारण मावशीला जायला लेट होत होता. कारण इथून सोनाळा जाणार, मग तिथं थोडा वेळ थांबणार पूजापाशी, मग तिथून ते त्यांच्या गावी जाणार आहेत. म्हणून थोडंसं लवकरच आम्ही घरातनं निघालेलो आहोत. आणि बाबा आणि दिनेश घरीच आहेत. मी, गायत्री आणि मावशी तिघंजण जात आहोत. आणि गायत्री आणि मी म्हणजे विचार तर भरपूर केलेला आहे की भरपूर शॉपिंग करायची आहे, हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे, साडी घ्यायची आहे, भरपूर विचार येतो. पण बघूया आता गेल्यानंतर काय काय आवडेल आणि काय काय म्हणजे काय काय आमची शॉपिंग होणार आहे. पण हे काही तितकं फिक्स नाही आहे. पण वेदिकाला ड्रेस घ्यायचं मात्र फिक्स आहे. तर चला जाऊया. वातावरण छान झाले, म्हणजे तितकं ऊनही नाही आहे, एकदम छान वातावरणाचं झालेलं आहे. तर अगोदर आम्ही कपड्याच्या दुकानातच आलेलो आहोत. म्हणजे जी साडी सेंटर जेव्हाही कपड्याची खरेदी होते, साडी असो ड्रेस असो, आम्ही इथंच घेतो. खूप छान कपडा भेटतो, क्वालिटी खूप छान असते, म्हणजे टिकाऊ कपडा भेटतो. तर इकडे वेदिकासाठी ड्रेस बघत आहोत आम्ही. तर खूप सारे ड्रेस बघितले. त्यामधलं एक चॉईस करणं खूप कठीण होतं, कारण सगळेच आवडतात आपल्याला गेल्यानंतर. त्यामधलं एक काढणं खूप अवघड होतं. तर एक ड्रेस चॉईस करून मी मावशीला पॅक करून दिलेला आहे. आणि मी घरसाठी पायपुसण्या घेऊन आलेले आहे. म्हणजे हे जे मॅट आहेत ना छान आहेत. म्हणजे जेव्हाही मी जाते, पडदे असो मॅट असो मला खूप आवडतात. म्हणजे कसं घरामध्ये येता जाता चिक्कल होतं, अशी तशी पाय घेऊन येतात. मग 4 दिवसाला 8 दिवसाला आपण ते मॅट धुवत असतो, पायपुसण्या धुवत असतो. मग त्यासाठी मी काय करते, 2-2 3-3 जोड पायपुसण्या आणून ठेवते. हे गरजेचंही आहे. आता तसं तर पावसाळा दिवस चालू आहे, तर चिखलाचे पाय वगैरे घेऊन येतात, किंवा पाऊस आतमध्ये आला, थोडंसं झडगं आतमध्ये आलं की पूर्ण ते भिजून जातात. त्यामुळे मी 2-2 3-3 पायपुसण्या जे आहे ना ते ठेवत असते एक्स्ट्राच्या. तर मी अगोदर गेले होते तेव्हा 2 घेऊन आले होते, तेव्हा हे असे नव्हते. आता यावेळेस ना नवीन टाईपचे मला दिसले असे, म्हणजे छान कॉटनचे आहेत, पाणी एब्झॉर्ब करतात असे मी घेऊन आलेले. गुलाबी आहे आणि एक हिरवा कलर आहे. तर 2 आणलेले आहेत. तर एक जे आहे मी काढून ठेवलं, कारण आता सगळ्या ठिकाणी आहेत पायपुसण्या, प्रत्येक दारात मी टाकलेले आहे. परवाच धुवलेले आहे, धुवायची गरज नाही आहे. तर एक धुवायला घेतलं तर दुसरं आपल्याला टाकायला लागणार आहे, म्हणून मी 2-2 जोड आणून ठेवलेले आहेत. आणि 1-2 पायपुसण्या मी धुवायलाही टाकलेले आणि ते तिथं टाकलेले. म्हणजे मेन गेटला ना जे नवीन आज आणलेली पायपुसणी थोडीशी मोठ्या आकाराची होती, तेच टाकलेले आहे. आणि कपडे धुवायचं राहिलेलं होतं, म्हणजे मी जसं तुम्हाला अगोदर म्हणलेलं होतं की मावशी जायची घाईगडबड करत होत्या, त्यामुळे सगळी कामं मी जिथल्या तिथे ठेवूनच गेलेली होते. त्यानंतर कपडे मी निर्म्यात घातले, कपडे धुवून टाकले, भरपूर वेळ गेला त्यामध्ये. आणि किचनमध्ये खूप सारी भांडी झाली होती, तर गायत्रीनं सगळे भांडी क्लीन करून घेतलेले आहेत. म्हणजे एकाला दोघी झालेलो आहोत आम्ही, त्यामुळे कामं फास्टमध्ये होतात. म्हणजे एकट्यावरती कामाचा प्रेशर तितका लोड येत नाही, कारण मी जेव्हा कपडे धुते तेव्हा गायत्री किचनचं सगळं आवरून घेते. तर झालेले आहेत कपडे भांडे, सगळी कामं आवरलेली आहेत. आणि थोडा वेळ मी बसलेले होते.
म्हणजे मामी आणि भाची मिळून ना सगळी कामं खूप फास्टमध्ये आवरतो आणि थोडा वेळ आम्ही वातावरणाचा एन्जॉय घेतो किंवा बोलत बसतो. गायत्रीनं खूप हसवायचं काम करत असते दिवसभर, खूप छान वाटतं. तर आता आलेलो आम्ही किचनमध्ये. म्हणजे सकाळी मी फक्त वरण, भात, भाकरी, चपाती हे सगळं बनवलं. शेंगाच्या पोळ्या पण बनवलेल्या होत्या आणि आता मी इकडे बनवत आहे आता मेथीची भाजी. म्हणजे दुपारचं जेवण आणखीन आमचं झालेलं नाही आहे. तर गायत्री म्हणत आहे, मामी मी भाजी बनवते, तुम्ही भाकरी चपाती काय बनवायचं आहे ते बनवून घ्या. तर हो, आता 2 वाजलेलेच आहेत. आता अर्ध्या तासामध्ये सगळेजण येतील. दिनेश येईल, त्याचे पप्पा येतील, बाबा पण येतील. तोपर्यंत आम्ही स्वयंपाक करून घेऊ. आणि एकाला दोघी झालेलं होतं. आता तितकं टेन्शन येत नाही किंवा कामाचा लोड येत नाही. झटपट आपली कामं आवरली जातात हसत खेळत. तर इकडे ज्वारीचं पीठ संपलेलं आहे. दळण करायचं होतं काल, पण झालेलं नाही आहे. हाच कामाचा गोंधळ नुसता झालेला आहे. एक कामं करावं तर दुसरं मागं पडत आहे, असं झालेलं आहे. कपडे खूप सारे झाले होते, भांडेही असंच होत आहे. त्यामुळे मला दळण करणं झालं नाही. पण आज मी दळण करणार आहे आणि जितकं डब्यात पीठ आहे सगळंच मी घेतलेलं आहे. आणि डबा जे आहे ना क्लीन करून ठेवणार आहे. म्हणजे जेव्हा पीठ दळून आणून त्यावेळेस भरता येईल. जेव्हाही पिठाचे डबे रिकामे होतात मी घासूनच भरत असते. म्हणजे यानं डबे जे आहेत ना आपली छान चमक बनवून राहते. कारण आपण भरपूर दिवस ठेवला आणि एकत्रच क्लीन करायला घेतलं ना, खूप ते असे होतात ना, डागही पडतात त्यावरती, एकदम चिकटपणा येतो. तर जेव्हाही कुठलेही डबे असो, ते पिठाचे असो किंवा डाळी असो, रिकामे झाल्यानंतर अगोदर मी घासून मग वेगळं त्यामध्ये सामग्री भरत असते. तर इकडे मी भाकरी बनवत आहे. तोपर्यंत गायत्रीने इकडे मेथीची भाजीची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे. म्हणजे ही भाजी कशा पद्धतीने बनवते मी आणखीन एक वेळा शेअर केलेली आहे. म्हणजे अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. खूप छान टेस्टी भाजी बनते. म्हणजे आपल्याला टिफिनला वगैरे काय द्यायचं खूप मोठा प्रश्न पडतो. कारण सकाळी घाई गडबड असते आणि त्यावेळेस सुचत नाही की काय भाजी बनवावी. तर ही भाजी बनवून तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता. खूप छान आणि टेस्टी भाजी बनवून तयार होते. म्हणजे आपण डाळी टाकून बनवतो, मोकळं बनवतो याचं, ते पण छान बनतं. पण अशा पद्धतीने बेसन टाकून ही भाजी बनवायची, खूप छान टेस्टी बनते. तर गायत्रीने खूप सारं लसूण जाण्यात सोलून घेतलेलं आहे. 2-3 टमॅटो बारीक कट करून घेतलेले, मेथीची भाजी, कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे. तोपर्यंत मी इकडं ज्वारीच्या भाकरी बनवत आहे. आणि तोपर्यंत गायत्री इकडच्या काउंटवर मेथीची भाजी बनवून घेईल. तर ही कढई जी आहे ना ताईनं दिलेली आहे, त्याच कढईत आम्ही भाजी बनवत आहोत. म्हणजे जे ॲल्युमिनियमच्या कढई आहेत ते मी यूज करत नाही आहे. ही कढई व्यवस्थित आहे, जाड पण आहे बुडाला आणि ते कुठल्या धातूपासून बनवली तितकं मला काही माहिती नाही, पण व्यवस्थित आहे. तर इकडं अगोदर शेंगदाणे, मुठभर शेंगदाणे गायत्रीला, म्हणजे जशा पद्धतीने मी सांगत आहे तसं गायत्री इकडं भाजी बनवत आहे. कारण आपण डाळीत टाकून किंवा मोकळं किंवा बेसन टाकून ही भाजी बनवतो. पण ही जी भाजी मी बनवत आहे ना, वेगळ्या पद्धतीची आहे, पण टेस्ट खूप छान अमेझिंग ही भाजी लागते. म्हणजे लहान मुलांना मेथीची भाजी, पालक आवडत नाही अजिबात खायला, पण अशा पद्धतीने बनवून दिलं ना, खूप आवडीनं मुलं खातील. आणखीन फरमाईश करतील की दररोज मम्मी हेच बनव, खूप छान बनते. तर इकडं अगोदर गायत्रीनं मुठभर शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. नंतर त्यामध्येच ना 1 चमचा बेसन टाकायचं आहे आणि बेसन पण आपल्याला व्यवस्थित कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे. छान वास येऊ लागला की गॅस बंद करून सगळं आपल्याला छान थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला एकदम बारीक याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. म्हणजे या भाजीसाठी ना हा एक मसाला बनून तयार होतो. तर गायत्रीला इकडं ताटली वगैरे दिले, कारण गायत्री ना किचन काउंटरवर तर बसलेली आहे. कारण आता खाली थांबलं तर पोहोचत नाही, एकदम कोपऱ्यात आहे तिकडं. त्यामुळे वरच्या साईडला बसूनच ती निवांतपणे भाजी बनवत आहे. तिकडं ताट दिलेलं आहे आणि जी बेसन आणि शेंगदाणे भाजले ते ताटात काढलेले गार होत राहील. तोपर्यंत मेथीची भाजी भाजून घ्यायची आहे आपल्याला. म्हणजे तेल वगैरे कढईत काहीच टाकायचं नाही आपल्याला. अशीच भाजी आहे ना परतून घ्यायची आहे. जे करवटपणा असतो ना भाजीमध्ये पूर्णपणे जातो आणि एकदम टेस्टी भाजी बनून तयार होते. तर गायत्री इकडं परतत ही जी आहे ना भाजी भाजून घेत आहे व्यवस्थित आणि लगेच ही शेंगदाणा आणि जी बेसन आपण भाजून ठेवलेलं ते पण मिक्सरला एकदम बारीक दळून घ्यायचे आहे. आणि इकडे स्वयंपाक करत करत आमची दोघीची बडबड चालू आहे. गायत्री खूप सारं सांगत असते. म्हणजे गायत्री निलंग्याला होती कॉलेजमुळे, म्हणजे गावाकडे नव्हती, आता सुट्टी पडल्यामुळे गावाकडे आलेले आहे. तिकडलं सांगत असते, असं झालं मामी, तसं झालं मामी. खूप हसवायचं काम करत असते दिवसभर. गायत्रीसोबत ना अजिबात बोर होत नाही, एकदम फ्री राहते सगळ्यासोबत. खूप छान हिचा स्वभाव आहे. तर इकडं बोलत बोलत आमचं स्वयंपाक होत आहे. तर भाजी जी आहे ना ती भाजून घेतली, ताटात काढून घेतलेलं आहे आणि मिक्सरचं भांडं शोधत आहे. म्हणजे तिला काही भेटत नाही. म्हणजे आपण कुठंतरी गेलो ना नवीन ठिकाणी, आपल्याला कुठलीच वस्तू भेटत नाही, तसं काहीतरीला झालेलं आहे की मामी हे कुठे आहे, ते कुठे विचारत असते. समोर असलं तरी पण विचारते. तर इकडं मिक्सर लावून घेतलेलं आहे आणि छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये छान ही व्यवस्थित जे आहे ना पेस्ट बनून तयार होईल. आणि तोपर्यंत भाकरी पण माझ्या इकडं बनत आहेत आणि यांना पण फोन लावला होता. हे येजोपर्यंत मला स्वयंपाक पूर्ण करून घ्यावा लागतो, कारण आल्यानंतर यांची घाईगडबड खूप असते. आणि एक असतं ना की आता स्वयंपाक आपण बनवत आहोत आणि त्यांना तोपर्यंत वाढलं त्यांचं जेवण होतं, असं नाही आहे इथं.
कसं आहे ना, आता त्यांच्यासोबतच मला बसावं लागतं. आपण स्वयंपाक अर्धा केला आणि अर्धा नंतर केला तरी पण चालतं, पण ते एकटी जेवण करणार नाहीत. म्हणतात की तू मी गेल्यानंतर जेवण करणार नाहीस, तू दिवसभर याच कामात असते, तू जेवण करणार नाहीस, असं त्यांचा विचार आहे. पण मी जेवण करते तरी पण ते ऐकत नाहीत. मग यामुळे मला काय होतं, खूप गोंधळ होतो माझा. कारण व्यवस्थित इकडं हे पण काम धडवत नाही आणि तिकडे जेवण पण धडवत नाही. पण त्यांना कोण सांगावं म्हणत असतात माझ्यासोबतच जेवण करा सगळेजण, म्हणजे मी एकटं जेवण करणार नाही. आणि बाबा, दिनेश, गायत्री चौघांना वाढलं तरी पण त्यांना जमणार नाही, मी पण तिथं बसलीच पाहिजे असं त्यांचं असतं. म्हणून ते येजोपर्यंत किचनचं पूर्ण आवरून घेते. मग जे भांडे कुंडे आहेत ना, ते थोडेफार राहिले तरी चालतं, नंतर दिवसभर काय कामं असतात. आणि त्यांचं म्हणणं एकच असतं, मी येतोच अर्ध्या तासासाठी घरी, तेही जेवण करण्यासाठी. मग तितक्या वेळामध्ये तुमच्याकडे इतका वेळ नसतो काय की थोडा वेळ आमच्यासोबत जेवण करावं, बसावं, बोलावं. दिवसभर तर तुमचा दिवस आणि तुमची कामंच आहेत असं त्यांचं म्हणणं असतं. त्यांचं पण बरोबरच आहे. तर असो, इकडं भाजी कशा पद्धतीनं करत आहे, तर कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये मोहरी, जिरं आणि लसणाची पेस्ट टाकायची आहे. तर गायत्रीला इकडं सगळं मी देत आहे, म्हणजे खिडकीमध्ये सगळं ठेवलेलं असतं. मसाला डबा आहे, छोटं खलबत आहे, सगळं मी गायत्रीला देत आहे. तर इकडं कढईमध्ये तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकलं आणि 5-6 पाकळ्या लसूण जे आहे ना ठेचून टाकलेला आहे. लसणाचा कलर हलकासा चेंज झाला की यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर आणि 1 चमचा धना पावडर टाकलेला आहे, परतून घ्यायचा आहे. आणि जे वाटण करून ठेवलेलं होतं शेंगदाणा आणि बेसन, ते वाटण पूर्णपणे टाकायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे फोडणीमध्ये. म्हणजे एकदम आपल्याला पाणी किंवा वेगळे कुठले मसाले टाकायचे नाहीत. अगोदर हे फोडणीमध्ये व्यवस्थित आपल्याला तळून म्हणजे भाजून घ्यायचं आहे, नंतर मसाले टाकायचे आहेत. तर इकडं 2 ते 3 चमचे मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. आणि आमची लाल मिरची पावडर कशी आहे ना, म्हणजे जे आपल्या मिरच्या येतात ना, ते मी देठ काढून वाटून आणते, मग तितका तिखटपणा नसतो त्यामध्ये, त्यामुळे मी थोडंसं जास्त प्रमाणातच टाकत असते. तर इकडे टाकलेली लाल मिरची पावडर आणि हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. जर मसाला जळायला लागला तर थोडंसं पाणी टाकायचं. म्हणजे इथं मी 2 चमचे पाणी टाकलं आणि मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. म्हणजे आपण कुठलीही भाजी बनवू, त्याचा मसाला व्यवस्थित भाजला तर भाजी जी आहे ना, टेस्टीच बनून तयार होते. कारण जी ही टेस्ट असतो ना, तो मसाल्यामध्येच असतो. मसाला व्यवस्थित भाजला पाहिजे. तर इकडे थोडंसं पाणी टाकून मसाला व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. नंतर टाकले टोमॅटो टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. टोमॅटो छान मऊ झाला की त्यामध्ये आपल्याला मेथीची भाजी आणि मी इकडं थोडंसं पाणी टाकतच आहे, म्हणजे मसाले जळू नये. कारण गॅस फुल आहे, कमीच गॅस होत नाही तिकडच्या साईडचा. इकडचं जे काउंटचं आहे ना, ते कमी जास्त होतं, पण तिकडचं काय प्रॉब्लेम झाला काय माहिती. त्या बर्नर जे आहे ना तिकडच्या साईडचं, ते कमी जास्त होतच नाही. फुल केलं तर एकदम फुल होतो, नाहीतर मध्यम होतो, पण एकदम कमी होत नाही. त्यामुळे मसाले खूप लवकर जळायला लागतात तिकडं. त्यामुळे थोडंसं पाणी टाकत आहे आणि गायत्रीला सांगत आहे कशा पद्धतीने भाजी बनवते. म्हणजे गायत्री ही पहिल्यांदाच बनवत आहे, जशा पद्धतीने मी सांगत आहे. पण खूप छान टेस्टी भाजी बनलेली होती. तर टोमॅटो छान मऊ झालेले आहेत, म्हणजे छान हा मसाला बनवून तयार आहे. आता यामध्ये भाजलेली मेथीची भाजी आणि कोथिंबीर टाकायची एकत्रच आणि छान परतून घ्यायचं आहे. नंतर जे आपल्याला पाणी टाकायचं आहे, म्हणजे थोडा वेळ परतून घ्यायचं आपल्याला भाजी या फोडणीमध्ये आणि नंतर पाणी टाकायचं आहे. तर इकडे मी गिलासभर पाणी टाकलेलं आहे. छान मिक्स करायचं आहे आणि कमी गॅसवरती थोडा वेळ शिजवून घ्यायचा, जास्त नाही शिजवायचं. कारण मसाले सगळे आपले भाजलेलेच आहेत, काहीच वेगळं शिजवायची यामध्ये गरज नाही आहे. तर 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकलं, म्हणजे टोमॅटोमध्ये मीठ टाकायला सांगितलेलं होतं गायत्रीला, पण ते विसरलेले आहे, त्यामुळे आता मीठ टाकलेले चवीपुरतं. आणि छान मिक्स करून भाजी आहे ना कमी गॅसवरती थोडा वेळ शिजवून घेताना गॅस बंद केला. तोपर्यंत मी भाकरी आणि आमचं जेवण खाणंही झालेलं आहे. किचनची थोडीफार कामं आवरलेली आहेत, पण मला ना लोणी काढायचं आहे. खूप दिवस झाले कामं पेंडिंग आहेत. म्हणजे एक तांब्या टप्प भरलेला आहे साईनं, आणखीन एक तांब्या अर्धा आलेला आहे. म्हणजे खूप सारी साय जमा झालेली आहे. 10-12 दिवस झालं मला लोणी काय काढण्यात आलं नाही, कारण दररोज कुठली कामं मी काढत असते आणि सणवार आले की मग त्या दिवशी सांगूच नका, त्या दिवशीच वेळ जातो. म्हणजे आपलं झाडणं पुसणं सकाळपासून सुरुवात होते, मग देवपूजा आणि स्वयंपाक पाणी, त्यामध्येच वेळ कसा जातो अजिबात कळत नाही आहे. आणि तसं तर आजचा दिवस खूपच बिझी होता. सकाळपासून स्वयंपाक बनवलं, परत आम्ही बाहेर गेलेलो होतो. ज्या दिवशी आपण बाहेर जातो ना, शॉपिंग असो काही निमित्तानं आपण बाहेर गेलो ना, त्या दिवशी मात्र घरची कामं आपली तशीच राहून जातात. तसंच झालेलं होतं. सकाळपासून खूप धावपळ चालू होती. मावशी जाणार होत्या आणि त्यांना ड्रेस पण घ्यायचं होतं आणि समजत नव्हतं, त्यामुळे मी गेले तिकडं आणि थोडीफार आमची शॉपिंग झाली. घरी आल्यानंतर परत स्वयंपाक बनवलं, जेवणं खाणं केलं. म्हणजे आज 2 वेळा स्वयंपाक झाला आणि भांडी वगैरे क्लीन झाल्यानंतर परत आम्ही लोणी काढत आहोत इकडं. म्हणजे विचार होता की उद्याच्याला काढूया, पण नको, आता 10-12 दिवसाच्या वरून झालेला आहे. तर दिनेश म्हणत होता मम्मी मी काढून देतो, तर दिनेशच काढत आहे. म्हणजे इकडं साय जे आहे ना 2-3 बॅचेसमध्ये तर करून मी दिनेशला
थोडंसं गार पाणी टाकून दिलेलं होतं, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलेलं आहे. बघू शकता एकदम पटकन लोणी आलेलं आहे, जास्त वेळ यायला लागत नाही आहे. म्हणजे साय जी जमा करतो ना आपण त्यामध्ये गार पाणी टाकायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं. अगदी 5 ते 10 मिनटामध्ये पूर्ण लोणी आम्ही काढलेली आहे. बघू शकता 10-12 दिवसाची इतकी लोणी निघालेली आहे. म्हणजे 10-12 दिवसाची जी साय असते ना, आणि 10-12 दिवस साय कंटिन्यू मी जर जमा केली ना, यापेक्षा जास्त लोणी निघतं. पण त्यामध्ये ना मी काय करत असते, कधीतरी ताक आंबट झालं, दही आंबट असलं, त्यामध्ये साय टाकत असते. त्यामुळे दरच्या दररोज काही जमा होत नाही. कधी होतं, कधी आम्ही यामध्ये त्यामध्ये आपण यूज करतो, भाजीमध्ये टाकत असतो, असंही होतं. तर बघू शकता खूप सारं लोणी इकडे निघालेलं आहे. तर पूर्ण लोणी मी काढून घेतलेलं आहे आणि पाणी टाकून मी स्वच्छ धुवून घेतलं, म्हणजे लोण्याचा वास वगैरे येणार नाही आहे. त्यामुळे अशा पद्धतीने पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं लोणी आणि मग मी कडत ठेवणार आहे. तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे. तर एकच म्हणेन, व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर लोणी इकडं मी गरम करायला ठेवलेला आहे, म्हणजे तो बनत आहे निवांत कमी गॅसवरती. तोपर्यंत घरची साफसफाई करून घेऊ. म्हणजे सकाळी एक वेळा झालेली आहे, पण फरशी पुसलेली नव्हती मी. पण आता गायत्री म्हणत आहे मग मी फरशी पुसते, तोपर्यंत तुम्ही बाकीची कामं आवरा. म्हणजे टावेल हे ते इकडं तिकडं खूप सारं पडलेलं आहे, तर ते सगळं मी आवरून ठेवते. तोपर्यंत गायत्री इकडे जे ना फरशी पुसत आहे. मॉप घेतलेला आहे, पण गायत्रीला समजत नव्हतं कशा पद्धतीने यूज करायचा आहे. म्हणजे अगोदर मला पण असंच व्हायचं पहिल्यांदा जेव्हा घेतलेलं होतं. म्हणजे आपण जसं यूज करत गेलो ना, तसं समजत जातं की आपल्याला ते कशा पद्धतीने यूज करायचं आहे. तर इकडे गायत्री फरशी पुसत आहे, तोपर्यंत मी स्वयंपाक बनवते. आता तुम्ही म्हणाल ताई आज दिवसभर स्वयंपाकच करणार की काय, तर आमचं जेवण खाणं झालं आणि तितक्यात पाहुणे आलेले आहेत. तर आता परत मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे.